तिला भीती वाटली म्हणून मी तिला शांत करत होतो, बाकी काही नाहीये। गैरसमज कसला रे? श्रेयस, माझ्या नातवाची बायको त्याच्या प्रेमात पडले आणि तो सुद्धा हळूहळू तिच्या प्रेमात पडायला लागलाय असं दिसते मला। हा जर गैरसमज असेल तर तो मी आनंदाने स्वीकारेन, पण तो कायम राहावा अशीच माझी इच्छा आहे। नाही नाही, तुला वाटतंय तसं काही नाहीये। आता पाऊल मागे नको घेऊस रे। कितीतरी दिवसांनी ह्या म्हातारीच्या आयुष्यात एक आनंदाचा क्षण आलाय, तो हिरावून नको घेऊस। उलट तूच ताराच्या बाबतीत तुझ्या डोळ्यांवर गैरसमजाची झापड लावून घेतलीस, ती काढून टाक। म्हणजे तुला दिसेल तारा म्हणजे एक हिरा आहे, हिरा। स्वच्छ नजरेनं बघ, म्हणजे दिसेल तिचं प्रेम आणि खरेपणा। तिनं कधीच तुझा गैरफायदा घेतला नाही किंवा मर्यादाही ओलांडली नाहीये, काही मागितलं नाही किंवा काही घेतलंही नाहीये, उलट भरभरून दिलंच आहे। आता वेळ तुझी आहे देण्याची। तुलाही तिच्याविषयी जर काही वाटायला लागलं असेल ना, तर प्लीज थांबू नकोस, एवढंच सांगते रे। तुझ्या बाबतीत जे काही झाले ना, त्याला आम्ही जबाबदार आहोत। तारा तुझ्याशी खोटं नाही वागली, तिच्या प्रेमाची आणि खरेपणाची अवहेलना केलीस तू, पण तिनं सगळं सहन केलं केवळ प्रेमासाठी। त्या प्रेमाचा मान राख आता। वाह, मोकळा श्वास। सुख सुख म्हणतात तेच। कसा अलगद आलो मी या घरात। काय आश्चर्य, जिला मी मारायला आलो चक्क ती ताराच दरवाजे मोकळे ठेवले माझ्या स्वागतासाठी। एवढं हुरळून जाऊ नका, त्यामागे सुद्धा तिचा काहीतरी डाव असू शकतो। असू दे असू दे, अगं तिचे डाव सगळे हवेत विरून जातील। नसती एक नजर टाकली तर घाबरून जीव कसा गोळा झाला होता। काही करू शकणार नाही ती, आणि दुसरं कोणीही। ज्यांनी ज्यांनी मला मदत केली आहे त्यांना याची फळं भोगावीच लागणार आहेत। अख्खं सरनाईक कुटुंब उद्ध्वस्त करायचंय, संपवायचंय, तेही एकत्र। तुमच्या या प्लॅन मध्ये मी तुम्हाला सगळी मदत करेन, पण एका अटीवर। नाही नको, या दोघांना बघितलं तरी अंगावर काटा येतो माझ्या, कारण यांच्या मुखवट्या आड यांचा खरा क्रूर, भेसूर आणि विषारी चेहरा दिसत राहतो मला। नाही तारा, या राक्षसांना जर मात द्यायची असेल, यांचा प्लॅन जाणून घेऊन मोडून काढायचा असेल तर असं घाबरून चालणार नाही। स्ट्रॉंगली सामोरं जावं लागेल। पण माझी एक अट आहे,
ए अटबीट काही घालायची नाही हं मला. अटी तर असणारच. या सगळ्या तुमच्या प्लॅन मध्ये श्रेयसचा समावेश नसलाच पाहिजे. तुम्ही ते अख्खं सरनाईक कुटुंब संपवा, माझं काही म्हणणं नाही. पण श्रेयसच्या केसाला जरी धक्का लागला तर मला ते चालणार नाही. काय अख्खं सरनाईक कुटुंब संपवण्याचा प्लॅन आहे या दोघांचा? म्हणलं ना तुला, त्यांना घाबरायची काही गरज नाहीये म्हणून. चल भेटू त्यांना. चल. यांना बेड रेस्ट सांगितली आहे. पायात ताकद नाही आहे, आजारी आहेत म्हणून व्हीलचेअरवर आणलं ना आपण. नाही रे, तसं नाहीये. बऱ्याच दिवसांनी त्यांनी मोकळा श्वास घेतला. आपल्या घरात आले, आपल्या माणसात आले. तेव्हा भावनेच्या भरात बोलता बोलता उठून उभे राहिले. ठीक आहे. श्रेयस, तू इथे आलास, मला खूप बरं वाटलं रे. मी तुमचा खरंच आभारी आहे. तुम्ही इथे आलात. हो, खरं तर मी असा वागलो. खरं तर कोणी मला माफ करणार नाही, पण तुम्ही मला माफ केलत. माझ्यासाठी धावून आलात. माझा जीव तुमच्याकडे गहाण आहे असंच समजा. म्हणतात ना, माझ्या कातड्यांचे जोडे करून तुम्हाला. हे असले मोठे मोठे शब्द वापरून आभाराचं भाषण देऊन गोष्टी बदलणार नाही आता आपल्यात. श्रेयस, रागावू नकोस रे. फक्त भावना जरा लक्षात घे. नाही आत्या, अजिबात नाही. या माणसाबद्दल काही ऐकण्याच्या मनस्थितीतच नाहीये मी स्पष्ट सांगतो. ताराचं म्हणणं होतं म्हणून यांना इथे घरात आणलं. तिला तुझी दया आली, तिला यांना घरात आणावं असं वाटलं आणि आम्ही विरोध केला नाही म्हणून, आणि फक्त म्हणून हे इथे आहेत. पण यांना या घरात राहण्याची परवानगी दिली आहे म्हणजे यांनी जे काही केलंय, हे जे काही वागलेत ते आम्ही विसरलोय असं नाही. ताराच्या बाबतीत तुम्ही जे वागलात ते मी आयुष्यात विसरू शकत नाही. आणि त्यामुळे आयुष्यात तुमच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. आणि म्हणून या घरात जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्यावर माझी नजर असेल. आणि हा, मी तो आजारी श्रेयस नाही आहे आता.
श्रेयस, अरे पश्चाताप ही खूप मोठी. आत्या, भावनिक चर्चा नकोय. मी रिपीट करतोय, माझा यांच्यावर काडीचाही विश्वास नाही. आणि म्हणून जरा जरी मला जाणवलं ना की या घराच्या भल्याचा विचार तुम्ही करत नाही आहात, तर या वेळेला तारा असो, आजी, आत्या, डॅड, कोणाचंही ऐकणार नाही. मी कोणाचंही ऐकणार नाही. स्पष्ट शब्दात वॉर्निंग देतो. माझी तब्येत बरी नसताना माझ्या आजारपणाचा बऱ्याच जणांनी गैरफायदा घेतला. आता तसं होणार नाही. या घरातल्या एकाही माणसाकडे जर वाकड्या नजरेने बघितलं तर जिथून आलात तिथे रवानगी होईल. शब्द आहे माझा. या घराची, घरातल्या प्रत्येक माणसाची, तारा सकट प्रत्येक माणसाची जबाबदारी घ्यायला, त्यांना प्रोटेक्ट करायला मी समर्थ आहे. त्यामुळे काही करणं तर सोडूनच द्या. काही करायचा विचार जरी मनात आला ना, डोंगरे महागात पडेल. लक्षात ठेवायचा. ऐकलत ना नीच माणसांनो, माझा श्रेयस खंबीर आहे आणि माझ्या पाठीशी उभा आहे. तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. समान बोला रे, बोला बोला. अरे मी वागलोच आहे तसा, कोणीही मला बोलेल. पण तुम्ही मला परत जवळ केलं. तारा, तारा तर साक्षात लक्ष्मी आहे. तिची आणि तुमची सगळ्यांची मी पुन्हा 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 माफी मागायला तयार आहे. श्रेयस, खरंच सांगतो, यापुढे घरातल्या कोणत्याच गोष्टीमध्ये मी ढवळाढवळ करणार नाही. पण खरं सांगू श्रेयस, तुम्हाला खोटं वाटेल म्हणून सांगत नव्हतो, पण आता नाईलाज झालाय म्हणून खरं सांगावं लागतंय. काय, माझ्यावर देखील तशीच वेळ आली होती. त्यामुळे मी तसा वागलो. माझे हात दगडाखाली होते. खरंच सांगतो, तेव्हा कोल्हापुरामध्ये पोरींना पळवायची अशीच एक टोळी कार्यरत होती आणि काही मुलींना पळवून देणार होते. पण मी एकट्याने हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला. किती खोटं बोलशील निर्लज्ज माणसा, किती खोटं बोलशील. परिणाम व्हायचा तोच झाला. त्या टोळीने मला धमकी दिली, सगळे माझ्या विरोधात गेले. फार मोठा रॅकेट होता ते. त्या संपूर्ण टोळीने माझं अख्खं कुटुंब वेठीस धरलं होतं. एवढंच नाही तर सरदाई कुटुंब संपवण्याची धमकी दिली होती त्यांनी. आम्ही सांगतो तसं वाग, नाहीतर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली होती हो मला. बस त्यामुळेच मी असा सगळा वेडावाकडा वागलो. मला क्षमा करा.
खरं तर मी मरून जायला हवं होतं. निदान माझ्या स्वच्छ चारित्र्यावर असं डाग तरी लागला नसता. अहो, त्रास होतोय का तुम्हाला? काय होतंय? आता ही एकच खंत माझ्या उराशी कायमची राहील. ही जी तुम्ही गोष्ट सांगताय ना, त्यावर बरंच काही बोलण्यासारखं, मुख्यतः विचारण्यासारखं बरंच काही आहे. द्या नावं द्या, त्या कथित गुंडांची नावं द्या. अटक करायला लावतो त्यांना. हा, त्यांचे टोळे उघडकीस आणू आपण, सगळं रॅकेट बंद करू त्यांचं. द्या नावं. तब्येत बरी नाहीये, हृदय नाजूक आहे, आराम करा आणि मी सांगितलेल्या लक्ष्मण रेषेत राहा. आठवण करून देतो. तुम्ही बरे झाला की शोध लावू सगळ्याचा. तोपर्यंत आराम करायचा. चलता. अरे अक्षय, आपले ट्रान्सपोर्टर्स ते जाधव अँड सन्स आहेत ना? मग हे सुखासिंग ट्रक्स अँड ट्रान्सपोर्टच्या नावाने बिल्स काय आहेत सगळे? अरे ते चांगले रेट देत होते ना, त्यामुळे त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिला. बस. अक्षय रे, असं काय करतोयस? जाधव अँड सन्स इतकी वर्ष आपला बिझनेस सांभाळतायत, भारतभर आपला ट्रान्सपोर्ट करतायत. आपला विश्वास आहे त्यांच्यावर, सेफली आपला माल पोहोचवतात ते सगळीकडे. श्रेयस पण नाही, त्यांच्याशी जे काही व्यवहार झाले, जे काही बिल्स त्यांना पाठवले गेले, जे काही मेल्स आहेत, ते सगळे मला चेक करायचे. त्यांच्याशी संबंध खराब करून चालणार नाही. अक्षयने घेतलेले सगळे निर्णय पुन्हा चेक करतोय. जणू काही हाच बॉस. श्रेयस भाऊजी, नाही म्हणजे अक्षय तुमचा मोठा भाऊ आहे हे तुम्ही विसरलात तर नाही ना? नाही म्हणजे तुम्ही उलट तपासणी घेतल्यासारखं विचारताय म्हणून आपलं म्हटलं, बाकी काही नाही. श्रावणी, अगं काय बोलतेस तू? कंपनीच्या बाबतीत, बिझनेसच्या बाबतीत असं कोणी भाऊ, आई, बाबा असं नसतं. अक्षयला चांगलंच माहिती आहे ते. उद्या ऑडिट आहे, उत्तर द्यायची आहेत त्यांना. विचारायलाच हवं ना सगळं. सॉरी भाऊजी. नाही, इट्स ओके. तर भाजी आजी, काय ग एकटीच भाजी खातेस तू? मला लहर आली भाजी खायची म्हणून मी खाते. तुम्ही का जळताय? नाही आम्ही पण खाणार. चल. झालं, आता माझी भजी संपणार. हे दोघं टोणगे लहानपणी असंच करायचे. आता भजी फस्त होणार. आज तू हारलास. अगं कुठलाही खाऊ आणला ना तरी हे दोघं असंच करायचे. अक्षय मोठा म्हणून तो म्हणायचा मी मोठा आहे, मला जास्त पाहिजे. श्रेयस म्हणायचा मी धाकटा, माझे लाड जास्त व्हायला पाहिजेत. आताही तीच मजा चालली. मी जिंकलो. नाही मला. अरे का भांडताय तुम्ही? भजी सवी आहे ना, मी करते अजून. अरे श्रेयस, नॉट फेअर. शेवटची भजी मी खाल्ली. सॉरी अक्षय, शेवटच्या भजीवर माझाच हक्क होता. माझ्या बायकोने केली आहे ना भजी. मग काय म्हणालात तुम्ही? नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की मी मानत नसलो तरी या सगळ्यांच्या साक्षीनेच लग्न झालंय ना आपलं, त्या अर्थाने.
आणि एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह वॉर अँड भजी. आलोच मी. बायको म्हणाला तुला, मज्जा आहे बुवा.